शिवराय मुद्दा आत्ताच गजानन भाऊनं उपस्थित केल्याप्रमाणे की गुप्तचर विभागापुढे हे फार मोठं चॅलेंज आहे की आमच्या जरांगे पाटलांच्या सोबत राहणारे जे सहकारी आहेत यांनी या माहिती काढल्यात की जे जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचला गेलेला 2.5 कोटीची सुपारी वगैरे जरांगे पाटलांना लाईव्हमध्ये सगळं सांगितलेलं, याच्या खोलात आम्ही जात नाही। मग आता आमचा एक प्रश्न आहे की गुप्तचर विभाग ज्यांच्या अंडरमध्ये आहे माननीय फडणवीस साहेब, गुप्तचर विभाग का आपला झोपा काढत आहे का? कारण बीड जिल्हा हे आता महाराष्ट्रामध्ये चळवळीचं केंद्र झालेलं आहे आणि आमचं काळीज, आमच्या सर्वांचं हार्ट जरांगे पाटील तिथे असतात। 6 कोटी मराठ्यांचं ते काळीज आहे आणि प्रत्येकाला अतिशय हिलावून सोडणारी बाब आहे। त्यांनी लाईव्हमध्ये जे खुलासे केले आहेत, फक्त जरांगे पाटीलच नव्हे तर चळवळीमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते, त्याच्यामध्ये मग मराठा समाजातील असतील, इतर समाजातील असतील, त्यांच्या मोबाईल टॅपिंग वगैरे अतिशय भयानक आणि विचित्र प्रकार आहे, अतिशय गंभीर बाब आहे। आधीच संवेदनशील असलेला बीड, परळी, पहिल्या झालेल्या घटना आणि पुढे हे सुपारी देऊन रचलेला कट अतिशय भयानक बाब आहे बांधवांनो। आणि माझी एक विनंती आहे आपल्या सर्व बांधवांना, तालुका स्तरावरल्या प्रत्येक बांधवांनी, महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांनी 100 जणांनी जरांगे पाटलांना आपल्याला रोज कसं आपल्याला त्यांचं आपलं प्रायव्हेट प्रोटेक्शन देता येईल ते करावं, कारण 365 दिवस आपल्याला जरांगे पाटलांच्या सोबत राहावं लागणार आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।